We will start the lecture. हम्म, सगळ्यांनी डॅक्स अभ्यास म्हणजे स्टडी झाला सगळ्यांचा डॅक्सचा. डॅक्स का आलं, काय असतं काय नाही. एव्हरीवन. एव्हरीवन. हॅलो. आता हा माझा एक रिपोर्ट तयार झाला, राईट. आता हा मला शेअर करायचा आहे आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये. ओके, म्हणजे असं समजा मला माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा दुसऱ्या ऑर्गनायझेशनमध्ये मला हा रिपोर्ट शेअर करायचा आहे. ओके, सो आपण तो व्हॉट्सअप थ्रू ईमेल थ्रू नाही करत. त्यासाठी पॉवर बेस सर्व्हिस नावाचं एक ॲप आहे किंवा एक पॉवर बेस सर्व्हिस नावाचा प्लॅटफॉर्म आहे. तिथून आपण काय करतो, रिपोर्ट शेअर्स करतो. ओके, सो त्यासाठी मला एक डोमेन नेमचा ईमेल लागेल, राईट. जर तुम्ही नॉर्मल तुमच्या ईमेलने लॉग इन केला तर तुम्ही तो रिपोर्ट शेअर करू शकत नाही. जर तुमच्याकडे डोमेन नेम असेल तरच तुम्ही रिपोर्ट शेअर करू शकता. ओके, हे लक्षात ठेवा. सो काय करतो आता मी गुगलला जातो. देन टेम्पररी मेल म्हणून एक ऑप्शन. ओके, टेम्पररी मेल. त्या टेम्प मेलला जस्ट टाईप करतो. ओके, टेम्प मेलला आलो मी. लोडिंग होते ईमेल आय डी. ओके, इथं काहीतरी हे डोमेन नेम आहे, IDWAGR आहे ना. हे काय डोमेन नेम आहे. ओके, म्हणजे तुमच्या कंपनी तुम्ही आता वर्किंग करता त्या कंपनीचं नेमचं एक डोमेन असतं. ओके, तसं इथं डोमेन एक टेम्पररी मेल क्रिएट झालंय. सो याला जस्ट कॉपी करतो. ओके, देन मी काय करतो, app.powerbi service.com ओपन करतो. ओके, काय करायचं आहे तुम्हाला, app.powerbi.com. जस्ट वेट मिनिट, माझा ऑलरेडी लॉग इन असेल तेव्हा फक्त लॉग आउट करू. ओके, अगेन app.powerbi.com चालू करू. जस्ट वेट मिनिट. अगेन app.powerbi.com. ओके, सो इथे काय विचारतो तुम्हाला, तुमचा ईमेल आयडी विचारतो. आपण जो आता ईमेल आयडी घेतलेला, ओके, त्याच्यावर मी काय करतो, अकाउंट क्रिएट करतो. ओके, तो जस्ट काय करतो, कॉपी पेस्ट करतो. नेक्स्ट. ओके. ओके, बॅक घेतो. देन माझा यूज अनदर अकाउंट. जस्ट वेट मिनिट. अनदर अकाउंट. ओके, आणि जस्ट तो ईमेल आयडी एकदा पेस्ट करतो. The username may be incorrect. Make sure typically type it correctly. roxa493@gmail.com. Again we type. Right,
मी अगेन एक दुसरा जनरेट करतो. हा घेत नाही ईमेल आय डी. इथं रिफ्रेशवर क्लिक केलं ना तुमचे ऑटोमॅटिकली मेल जनरेट होतात. डोमेनचे मेल जनरेट होतात. ओके, अगेन तिथं रिफ्रेश केलं मी. ओके, असं काहीतरी अगेन तोच आला का? अगेन रिफ्रेश करतो. वेट. मेल. परत कॉपी करतो. ओके, देन मी कुठे जाणार? app.powerbi.com. app.powerbi.com. तुम्ही पण माझ्यासोबत करा. ओके, म्हणजे तुम्हाला एकदा क्लिअर होऊन जातील गोष्टी सगळ्या. आपण रिपोर्ट कसे शेअर करत असेल. ओके, आणि अनदर अकाउंट. ठीक आहे, मी तेच अकाउंट वापरतो. माझं जुना अकाउंट वापरतो. काय करणार? जस्ट अकाउंटवर क्लिक करणार. नाही तर तुम्हाला पासवर्ड विचारतोय. सो मी काय करणार? तुम्ही एक पासवर्ड सेट केलेला असं ऑलरेडी. देन मी जस्ट टाकतो इथं पासवर्ड टाकतो. ओके, जस्ट साइन. साइन इन करतो. ओके, तुम्ही फक्त काय करताल? साइन अप करताल. ओके, आधी काय करताल? साइन अप करताल. त्या मेनली तिथे तुमचं नाव वगैरे टाकता, म्हणजे तुमची एक प्रॉपर इन्फॉर्मेशन भरतात. अँड देन अकाउंट क्रिएट करता. ओके. जेव्हा तुम्ही अकाउंट क्रिएट करता तर तुम्हाला असं काहीतरी एक डॅशबोर्ड दिसेल. ओके, तुम्हाला काय असं एक डॅशबोर्ड दिसेल. आणि इथं राईट साईडला एक प्रोफाईल नावाचं ऑप्शन आहे. ओके, इथं काय नावाचं ऑप्शन आहे? प्रोफाईल नावाचं ऑप्शन आहे. त्याच्यावर क्लिक जेव्हा करताल तुम्ही तेव्हा इथं एक कॅन्सल ट्रायल म्हणून आहे बघा. तिथं त्याच्याऐवजी तुमच्या इथं असेल की फ्री ट्रायल म्हणून एक ऑप्शन असेल. की कारण की पॉवर बीआयचा जो फ्री व्हर्जन आहे तिथं आपण रिपोर्ट नाही शेअर करू शकत. ओके, त्यासाठी आपल्याला प्रो व्हर्जन लागतं. सो इथं पॉवर बीआयचा एक प्रो व्हर्जनचा 60 डेचा पिरियड असतो. तो तुम्ही काय करायचा? फक्त फ्रीचा ऍक्सेस करायचा. ओके, देन इथं वर्क स्पेस म्हणून एक ऑप्शन आहे. ओके, कोणता? वर्क स्पेस. आता करतो मी एक वर्क स्पेस क्रिएट करतो. ओके, कोणत्या? माझ्या नावाचा एक वर्क स्पेस क्रिएट करतो. आता हा डिलीट करतो. काय होते? न्यू वर्क स्पेस आहे. न्यू वर्क स्पेसवर क्रिएट करतो. वर्क स्पेस का क्रिएट करतोय मी? कारण की माझ्या वर्क स्पेसवर जे काही माझे रिपोर्ट असतील ते शेअर करायचे. ओके, NMD 830 बॅचचा एक वर्क स्पेस सिलेक्ट करतो. 830. ओके, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही अकॉर्डिंग टू तुम्ही काही लिहू शकता. मी आता ABCD टाकतो समजण्यासाठी. अँड देन अप्लाय करतो. ओके, आता इथं माझं काहीतरी NMD 830 बॅचनी एक वर्क स्पेस क्रिएट झालेलं. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही मी पब्लिश करेल रिपोर्ट ते सगळे ह्या वर्क स्पेसमध्ये दिसणार. ओके, आता काय होतो? मी पॉवर बीआयच्या डॅशबोर्डला जातो. ओके, पॉवर बीआयच्या डॅशबोर्डला जातो. आता जेव्हा तुम्ही होम सेक्शनमध्ये जातात, ओके, होम सेक्शनमध्ये जातात तर इथं पब्लिश नावाचं एक ऑप्शन आहे. ओके, दिसतोय हा पब्लिश नावाचा ऑप्शन. त्या पब्लिश नावाच्या ऑप्शनवर क्लिक करतो. ओके, तो काय म्हणा? डू यू वॉन्ट टू सेव्ह युअर चेंजेस? सेव्ह करायचे. ओके, जस्ट थोडा स्लो होतो. ओके, आता तो त्यांनी दाखवलं मला. जेव्हा मी पब्लिशवर क्लिक केलं त्यांनी ऑटोमॅटिकली मला दाखवले का वर्क स्पेस माझे. तो मी करतो NMD 830 बॅचचा वर्क स्पेस सिलेक्ट करतो. देन सिलेक्ट केलं. ओके,
तो रिपोर्ट काय होतोय त्या वर्क स्पेसला काय होतोय पब्लिश होतोय. ठीक आहे. इथं पण बघा माझं नाव दिसतं ऑटोमॅटिकली का, कारण मी कुठं लॉग इन केलंय app.powerbi.com लॉग इन केलंय आणि तिथे माझे एक वर्क स्पेस क्रिएट केलं आणि त्या वर्क स्पेसला मला माझा रिपोर्ट पब्लिश करायचा. ठीक आहे. ओके. काय झालं, पब्लिश झालंय सक्सेसफुली. ओके, जस्ट गॉट इट म्हणतो. ओके, देन मी अगेन त्या powerbi.app.com वर जातो. ओके, powerbi.app.com वर जातो आणि जस्ट एक रिफ्रेश करतो. ओके, आला रिपोर्ट. आपण काय केलं, होम टॅबला गेलो, जो रिपोर्ट मला शो करायचा होता त्यासाठी काय केलं, त्या रिपोर्टमध्ये गेलो, होम टॅबवर गेलो आणि ते पब्लिश नावाचा एक ऑप्शन होता, पब्लिशवर क्लिक केलं आणि काय केलं, तुमचा जस्ट एक वर्क स्पेस सिलेक्ट केलं. ओके, मी अगेन काय करतो, त्या app.servicetech.com वर जातो. ओके, इथे एक दोन रिपोर्ट आलेत. फर्स्ट इज रिपोर्ट आहे आणि सेकंड वन इज सिमेंटिक मॉडेल आहे. आता रिपोर्ट म्हणजे काय, जेव्हा मी ह्याच्यावर क्लिक करेल, ठीक आहे, जेव्हा तुमचा जो डॅशबोर्ड आहे, ओके, जसं तुम्ही बनवला असेल डॅशबोर्ड त्याप्रमाणे डॅशबोर्ड इथं शो होतो. म्हणजे ओनली व्हिज्युअलायझेशन हे फक्त रिपोर्टमध्ये शो होतं. हे आपण फक्त रिपोर्ट शेअर करू शकतो. ओके, इफ आपल्याकडे कोणकोणते ऑप्शन, एक रिपोर्ट आहे आणि एक सिमेंटिक मॉडेल. ओके, सो दोन्हीपैकी आपण फक्त रिपोर्टच शेअर करू शकतो. ओके, हे बघा तुमचे सगळे पेजेस आले, जेवढे जेवढे आपण क्रिएट केलेले पेजेस, राईट, आणि एक काय आलाय समरी पेजचा जे डॅशबोर्ड आलाय. अगेन काय करतो, बॅक जातो. ओके, अँड सेकंड वन वॉज अ सिमेंटिक मॉडेल. कोणतं मॉडेल, सिमेंटिक मॉडेल. सिमेंटिक मॉडेल म्हणजे काय, जो तुमचा पूर्ण डेटा आहे, म्हणजे मॉडेलिंग झाली. ओके, म्हणजे मॉडेलिंग म्हणजे काय, रिलेशनशिप बिल्डिंग झाले. देन जो आपले टेबल्सचा डेटा आहे, म्हणजे तो टेबल फॉर्मॅटमध्ये डेटा आहे, तो सगळा डेटा जो शो होतो तो सिमेंटिक मॉडेलमध्ये होतो. ओके, आणि जेव्हा तुम्ही इथं काहीतरी अपडेट करताल, ओके, मी काय करतो इथं पॉवर बीआयला काहीतरी अपडेट करतोय, तो जे काही रिफ्लेक्शन होतील अपडेटेशनचे, ते होतील सगळे सिमेंटिक मॉडेलमध्ये. ओके, जे काही तुम्ही पॉवर बाय डेस्कटॉपला अपडेट करता ते सगळे अपडेट होतील हे सिमेंटिक मॉडेलमध्ये आणि ते रिफ्लेक्ट करतील रिपोर्टला. ओके, सो मी काय करतो आता, इथे रिफ्रेश नावाचं एक बटन. ओके, काय होतं, रिफ्रेशवर क्लिक करतो. ओके, रिफ्रेशवर जेव्हा मी क्लिक केलं तेव्हा मला इथे एरर्स का आले, एरर्स का आले, सांगू शकतो कोण मला एरर्स काय येते ते? हॅलो, कळतंय का तुम्हाला सगळ्यांना, आपण पॉवर बीआय सर्व्हिस काय काय यूज करतोय, हे कळालं का, काय यूज करणार आहे पॉवर बीआय सर्व्हिस एव्हरीवन? नूतन, हो सर, रिपोर्ट शेअर करण्यासाठी. गुड. सो कसं केलं मी, कळालं ना तुम्हाला? ओके, अगेन पॉवर बाय सर्व्हिसला जातो. ओके, आता हा मला एरर काय येतो माहिती का, कारण की पॉवर बीआयचं आणि ह्याच्यामध्ये काय कनेक्शनच क्रिएट झालेलं नाही. ओके, जरी मी तिथं अपडेट केलं तरी ते इथं रिफ्लेक्ट होणार नाही का, कारण की दोघांमध्ये जो ब्रिज आहे तो अजून कनेक्टच झालेला नाही. ब्रिज म्हणजे काय म्हणू शकतो आपण, एक गेटवे म्हणू शकतो. ओके, काय म्हणू शकतो, एक गेटवे. ओके, त्यासाठी आपल्याला एक गेटवे डाउनलोड करायला लागेल. ओके, आता गेटवे म्हणजे काय, जसं तुम्ही झोमॅटोवर गेला, ओके, झोमॅटोवर बघता त्याला एक पेमेंटची लिंक असते. ओके, म्हणजे तुम्ही जेव्हा पेमेंट करायला जाता तेव्हा त्याला पेमेंट गेटवे अटॅच आहे. ओके, तसाच इथं पॉवर बीआयचा एक गेटवे तो डाउनलोड करून कनेक्ट करावा लागतो. ओके, सो जेव्हा तुम्ही त्या डाउनलोड बटनवर जाता, ओके, मी काय करतो डाउनलोड बटनवर जातो आणि ते डेटा गेटवे म्हणून एक ऑप्शन आहे. ओके, कोणता, डेटा गेटवे म्हणून ऑप्शन, त्याच्या आधी मी माझे डिलीट करून घेतो म्हणजे तुम्हाला कळेल सगळं. हम्म, हम्म.
जस्ट वेट अ मिनिट, मी डिलीट करतो माझं. गेटवे 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 गेटवे. मला एक मिनिट अनइन्स्टॉल करू. गेटवे काय म्हणजे मला कळालं की एक ब्रिज आहे, म्हणजे पॉवर बाय डेस्कटॉप आणि पॉवर बाय सर्व्हिस मधला आपण एक ब्रिज म्हणू शकतो. इफ जर तुम्ही पॉवर बाय डेस्कटॉपला रिफ्रेश केलं, म्हणजे काय जे चेंजेस करतात ते गेटवे थ्रू पॉवर बाय सर्व्हिसला रिडायरेक्ट होतं. ओके, कळालं कशा थ्रू होतात? गेटवे थ्रू. सो तुम्हाला इंटरव्ह्यू विचारतील व्हॉट इज पॉवर बाय गेटवे और व्हॉट इज गेटवे. ठीक आहे, जस्ट वेट अ मिनिट, हे अनइन्स्टॉल होतंय. लवकर. ओके, झालं. देन अगेन पॉवर बाय सर्व्हिसेस होतं. ओके, म्हणजे गेटवे आपल्याला डाउनलोड करायचं होतं, ते जस्ट डाउनलोड करतो. ओके, डेटा गेटवे डाउनलोड करतो. ओके, इथं दोन मोड आहेत. ओके, एक स्टँडर्ड मोड आहे आणि पर्सनल मोड आहे. आता आता आपल्याला स्वतःसाठी डाउनलोड करायचं आहे, सो मी डाउनलोड पर्सनल मोडवर क्लिक करतो. इथं मला डाउनलोड स्टार्ट झालं. 2 मिनिटं वेट करा.
ला इन्स्टॉल करतो, गेटवेला काय करतो, इन्स्टॉल करतो. ओके, देन जस्ट आय एक्सेप्ट द, काय केलं मी त्याला डबल क्लिक केलं आणि इन्स्टॉल म्हणतो गेटवे. ओके, तो जो आपण गेटवे इन्स्टॉल करतो तो डायरेक्टली पॉवर बाय सर्व्हिसला इन्स्टॉल होईल. ओके, हॅलो. येस. सर मी इन्स्टॉल केलंय, बट गेटवेमध्ये ना पर्सनल आयडी घेत नाहीये. ते म्हणतात आहे की यू कांट साइन इन देअर. मी पर्सनल आयडी तर घ्यायचीच नाही ना, आपण जे मेल टेम्पररी मेल क्रिएट केलं राईट, हा तो मेल घ्यायचा होता इथे. ओके. आपल्याला पर्सनल मेल इथं चालणारच नाही. तुम्ही कोणत्याही पर्सनल मेलने जर लॉग इन करायचं ट्राय केलं ना, पर्सनल मेल इथं चालणारच नाही. तुम्हाला त्यासाठी डोमेन मेलच लागेल, ज्यामध्ये तुमचं कंपनीचं नाव मेन्शन असेल. कारण की जो पॉवर बीआयचा प्रो व्हर्जन आहे तो फक्त कंपनी टू कंपनी और ऑर्गनायझेशन वर्क करतो. ओके, तू पर्सनल मेलने लॉग इन करत असशील राईट. राईट, राईट. लेटर ऑन आम्ही चेंज करू शकतो सर. हा, चेंज करू शकता ना. हां. येस. ओके. जस्ट वेट अ मिनिट, माझं डाउनलोड होऊ दे, वेळ लागते इन्स्टॉल करायला थोडं. शनिवारी रिव्हिजन लेक्चर आहे. ओके, आय थिंक 10 ते 3 समथिंग काहीतरी आहे. कोण कोण येणार आहे का ऑफलाईन, इफ जर तुम्हाला सुट्टी असेल तर. सर आय हॅव वर्क ऑन दॅट ओके. सॅटर्डे. बाकीचे भवंतू, नूतन. सर ऑफिस असतं, सॅटला सुट्टी नाहीये. ओके ओके, सर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सेम सर. ओके, जस्ट वेट अ मिनिट, हे डाउनलोड होतं गेटवे, थोडा वेळ घेता येतं. गेटवे काय यूज करतोय का आलं ना, जो मी सिमेंटिक मॉडेल जर रिफ्रेश करायला गेलो ना, तिथं एरर थ्रो करत होता मला. तो का करत होता, कारण की माझं कनेक्शनच नाही बिटवीन द पॉवर बाय डेस्कटॉप अँड सर्व्हिस. त्यासाठी मला काय पाहिजे, गेटवे हवा आहे. विदाउट गेटवे तुम्ही भले की पॉवर बाय डेस्कटॉपला किती अपडेटेशन करा, तर ते इथं रिफ्लेक्ट होणारच नाही पॉवर बाय सर्व्हिसला. ओके, सो ऑलवेज रिमेंबर की गेटवे असणं गरजेचं आहे. अरे हो, इन्स्टॉल किती वेळ घेतं.
वेट झालं, चला 2च होऊन जाईल. ओके, फिनिश. ते इथं साइन इन म्हणते. ओके, मला काय म्हणते, साइन इन म्हणते. जो माझा ईमेल ॲड्रेस आहे त्याने साइन इन करतो. जस्ट वेट. कुठं होता, पॉवर बेस सर्व्हिसला होता. वेअर इज माय पॉवर बेस सर्व्हिस. जस्ट कॉपी करतो इथे. देन नेक्स्ट. युजर अकाउंट करतो. आत्ता जो मेल क्रिएट केला आपण तो लॉग इन. काल एसडी तुला काय एरर होता, बिकॉज तुझ्याकडे डोमेन नेमच नव्हतं, त्यामुळे तुला एरर्स येत होत. राईट, माझ्याकडे डोमेन नेम आहे. ओके, CDS हा माझं डोमेन नेम आहे, टेम्पररी डोमेन नेम. त्यामुळे मला एरर्स नाही. येस सर. ऑलराईट. तो काय करतोय, कनेक्ट होतोय. ओके, पॉवर बाय सर्व्हिस कनेक्ट होतोय. कारण की हे जे माझी ईमेल आयडी आहे ती लॉग इन कुठे आहे, माझी पॉवर बाय डेस्कटॉपला पण आहे आणि पॉवर बाय सर्व्हिसला पण आहे. सो काय करतोय, आता कनेक्शन करतोय दोघांमध्ये, त्यामुळे तो वेळ घेतो. ओके, सक्सेसफुली द गेटवे इज ऑनलाईन अँड रेडी टू बी यूज. म्हणजे माझं सक्सेसफुली इन्स्टॉल झालेलं आहे गेटवे. अगेन क्लोज करतो आता आणि पॉवर बायवर जातो. ओके, सो इथे एरर्स येतात, ते मला काहीतरी. ओके, ते मला काय करायचे, रिमूव्ह करायचे. काय करायचे, रिमूव्ह करायचे. ओके, सो काय करतो, सिमेंटिक मॉडेलवर क्लिक करतो. ओके, इथं सिमेंटिक मॉडेल दिसते. सिमेंटिक मॉडेलच्या साईडला 3 डॉट्स आहेत. ओके, इथं बघा 3 डॉट्स आहेत. 3 डॉट्सवर काय करतो, मी क्लिक करतो. ओके, देन क्लिक केल्यानंतर स्क्रोल डाऊन केलं जेव्हा करेल मी, तर सिक्युरिटी म्हणून एक ऑप्शन. ओके, काय म्हणता ऑप्शन आहे, सिक्युरिटी म्हणून, त्याच्यावर क्लिक करतो. ओके, मला काय विचारतं हे, जस्ट वेट अ मिनिट. काय ओके, सॉरी, सिक्युरिटीवर नाही क्लिक करायचं. सेटिंग्स म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करतो. ओके, सॉरी, सेटिंग्स म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करतो. देन इथे खाली गेटवे आणि क्लाउड कनेक्शन म्हणून ऑप्शन. ओके, गेटवे आणि क्लाउड कनेक्शन आणि डेटा सोर्स कनेक्शन. ओके, आणि गेटवेवर क्लिक करतो. ओके, गेटवे ऑन आहे बघा, रनिंग ऑन लॅपटॉप समथिंग, माझी त्याने डायरेक्ट इन्फॉर्मेशन घेतली, त्याला रन होतं. अँड देन डेटा सोर्स म्हणून एक ऑप्शन. ओके, डेटा सोर्स क्रेडेन्शियल्स. आता जे काही टेबल होते माझे, ओके, इथं काय ते एरर का शो करत होते, कारण की दोघांमध्ये काही कनेक्शनच नव्हतं. सो मी काय करतो, आता ते एरर रिमूव्ह करण्यासाठी ते एडिट क्रेडेन्शियल म्हणून ऑप्शन आहे. कोणता, एडिट क्रेडेन्शियल, त्याच्यावर क्लिक करतो. आणि इथं प्रायव्हसी लेवल सेटिंग आहे. ओके, कोणती लेवल आहे, प्रायव्हसी लेवल सेटिंग. इथं जस्ट नन म्हणतो. ओके, अँड देन साइन इन.
ओके बघा एरर रिमूव्ह झाला सर हे डाउनलोड ओके सर हां सर हे डाउनलोड करताना पर्सनलच करायचं ना यूज नाही हा पर्सनल मोड या राईट पर्सनल मोड डाउनलोड करायचा बरोबर ओके देन ओके कस्टमर सर ओके रिकवरला मला एरर येतो सो मी अगेन एडिट क्रेडेन्शियल करतो सिक्युरिटी लेवल नन ओके सिक्युरिटी लेवल नन देन साइन इन करतो ऑटोमॅटिकली एरर रिमूव्ह होतं ते बघा का कारण की आता त्याला कनेक्शन मिळालं दोघांमध्ये अगेन नन करतो अगेन नन करतो एरर्स रिमूव्ह होतं ते ऑटोमॅटिकली आता जर तुम्ही तिकडे रिफ्रेश जरी केलं किंवा काय अपडेट जरी केलं ना तरी ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट कुठं होणार पॉवर बाय सर्व्हिसला रिफ्लेक्ट होणार ओके सगळे रिमूव्ह केले आता मी काय करतो अगेन वर्क स्पेसला जातो माझ्या वर्क स्पेस कोणता होता AMD 830 बॅच ओके देन तिथे एरर तिथं जस्ट एक रिफ्रेश करतो ओके काय करतो रिफ्रेश करतो ओके जस्ट वेट अ मिनिट रिफ्रेश होतोय तो भैया हे बघा एरर्स रिमूव्ह झाले दिसले सगळ्यांना एरर्स कसे रिमूव्ह झाले एव्हरीवन काय केलं आपण 3 डॉट्सवर गेलो सिमेंटिक मॉडेलच्या ओके देन कुठे गेलो आपण सेटिंगमध्ये गेलो ओके सेटिंग 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 येस सेटिंगमध्ये गेलो देन इथं डेटा सोर्स क्रेडेन्शियल म्हणून आहे ओके डेटा सोर्स क्रेडेन्शियल क्लिक केलं आणि जिथं सगळे क्रेडेन्शियल्स काय केले एडिट्स केले ओके सो काय झालं ऑटोमॅटिकली कनेक्ट झालं पॉवर बाय डेस्कटॉपशी आणि त्यामुळे काय केलं एरर रिफ्रेश झालं किंवा एरर रिमूव्ह झाले ओके देन इथे एक रिफ्रेश म्हणून एक ऑप्शन आहे ओके रिफ्रेश म्हणून काय इथे एक ऑप्शन आहे आता रिफ्रेश म्हणजे काय आता समजा तुम्ही इंडियामध्ये बसलाय आणि तुमचा क्लायंट आहे कॅनडामध्ये ओके कॅनडामध्ये और ऑस्ट्रेलियामध्ये इफ जेव्हा तो रिफ्रेश करेल किंवा जे अपडेट करेल ते त्याच्या अकॉर्डिंग टू अपडेट व्हायला पाहिजे आपल्या इथे पण सो जेव्हा मी रिफ्रेश यूज करतो ना तेव्हा इथे एक टाइम झोन विचारतो राईट
तो काय विचारतो, एक टाइम झोन विचारतो. आणि जेव्हा ह्या टाइम झोनवर क्लिक करेल तो मला अकॉर्डिंग टू टाइम झोन तुम्हाला रिफ्रेश किती तासांनी हवंय हे विचारतो. ओके, अकॉर्डिंग टू टाइम झोन तो काय विचारतो, तुम्हाला रिफ्रेश किती तासांनी हवंय. तुम्ही काय करणार, इथं टाइम झोनवर क्लिक करणार. ओके, आता क्लिक होत नाही बिकॉज ऑफ दॅट लोडिंग. ओके, मी काय करणार ह्याच्यामध्ये सिम्पल हे बघा आलं. सो मी काय करतो, एक टाइम झोन सिलेक्ट करतो मिड अटलांटिक नावाचं. ओके, अँड देन मिड अटलांटिक केला अँड देन ऑन करतो रिफ्रेश शेड्यूल. ओके, हे काय म्हणतात डेली 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 तर रिफ्रेश हो, पण किती तासांनी रिफ्रेश व्हायला पाहिजे अपडेट्स केलेले डेली, राईट. बट वेट अ मिनिट, दिस अनदर ऑप्शन इज टाइम. ओके, कोणता ऑप्शन आहे, टाइम, किती वाजता अपडेट व्हायला पाहिजे. ओके, इफ त्याच्याकडे रात्रीचे समथिंग कितीतरी वाजलेले असतील आणि आपल्याकडे किती वाजता अपडेट व्हायला पाहिजे ते अकॉर्डिंग टू काय करायचं, इथं टाइम सेट करायचं अँड देन जस्ट अप्लाय. ओके, जेव्हा तुम्ही अप्लाय कराल, जेव्हा केव्हा शेड्यूल तो करेल त्याच्या टाइमनुसार तुमच्या इथं .1 वाजता, ओके, तुमच्या इथं .1 वाजता तुम्ही जो टाइम सिलेक्ट केलाय तेव्हा रिफ्रेश होणार. ओके, कळाला रिफ्रेशचा यूज एव्हरीवन. हो सर. ओके, हा माझा काहीतरी वर्क स्पेस आहे. ओके, ह्या वर्क स्पेसचा ऍक्सेस तर मी सगळ्यांना नाही देऊ शकत, राईट. काहीतरी ठराविक लोक असतील त्यांनाच मला ऍक्सेस द्यायचा आहे. ओके, सो इथं मॅनेज ऍक्सेस म्हणून एक ऑप्शन आहे. ओके, कोणता आहे, मॅनेज ऍक्सेस म्हणून. सो त्याच्यावर क्लिक करतो. ओके, आता मी इथं जे तुम्हाला पीपल ऍड करायचे ग्रुप करायचंय त्यांनाच तुम्ही ऍक्सेस देऊ शकता त्या वर्क स्पेसचा. ओके, काय करू शकता, त्या वर्क स्पेसचा ऍक्सेस देऊ शकता. सो मी इथं काय करणार, मी जस्ट ऍड करणार आणि जस्ट मी काय करतो, अगेन माझाच ईमेल आयडी टाक. ओके, आला थ्रो. मला आता त्याला ऍक्सेस कशाला द्यायचा आहे, ऍडमिनचा द्यायचा आहे, मेंबरचा द्यायचा आहे, कॉन्ट्रीब्युटर द्यायचा आहे और व्ह्युअरचा द्यायचा आहे. ऍडमिन, मेंबर अँड कॉन्ट्रीब्युटर तुमचा रिपोर्ट एडिट करू शकता. ओके, ऍडमिन, मेंबर अँड कॉन्ट्रीब्युटर तुमचा रिपोर्ट एडिट करू शकतात. फक्त व्ह्युअर हा तुमचा रिपोर्ट फक्त बघू शकतो, बाकी एडिट करू शकत नाही. ओके, इंटरव्ह्यूला विचारतात पॉवर BI सर्व्हिसमध्ये किती प्रकारचे व्ह्यू आहेत, तर किती प्रकारचे व्ह्यू आहेत, 4 प्रकारचे. फर्स्ट वन इज ऍडमिन, सेकंड वन इज मेंबर, थर्ड वन इज कॉन्ट्रीब्युटर अँड फोर्थ वन इज व्ह्युअर. ओके, सो आता मी त्याला करतो ऍडमिनचा ऍक्सेस देतो अँड देन ऍड करतो. ओके, सक्सेसफुली ऍड झाला तो माझ्या ह्याच्यामध्ये. ओके, इथं अथर्व पवार दिसतं काहीतरी नावाचं, तो आणि त्याला कशाचा ऍक्सेस आहे, ऍडमिनचा ऍक्सेस. ओके, कळालं ऍक्सेस कसा मॅनेज करायचा. तशाच प्रकारे आपण आपल्या पॉवर BI सर्व्हिसचं म्हणजे जे काय तुम्ही रिपोर्ट क्रिएट केला त्याचा ऍप पण क्रिएट करू शकता. ओके, पॉवर BI सर्व्हिस थ्रू त्याचं काय क्रिएट करू शकता, तुम्ही ऍप्लिकेशन तयार करू शकता जे की तुमच्या मोबाईलवर ओपन होऊ शकतो. ओके, सो इथं क्रिएट ऍप म्हणून एक ऑप्शन. ओके, कोणता, क्रिएट ऍप. मी त्या क्रिएट ऍपवर क्लिक करतो. ओके, देन जस्ट एक रॅन्डम डिस्क्रिप्शन टाकतो ABCD नावाचा, समथिंग लोगो वगैरे. ओके, देन इथं काय नेक्स्ट ऍड कंटेंट वर जातो. इथं तुम्हाला ज्याला कोणाला ऍड करायचं असेल किंवा कंटेंट, आपला कंटेंट काय एव्हरीवन, माझा पॉवर BI चा रिपोर्ट तो काय करणार, मी ऍड करणार. ओके, काय करणार, ऍड करणार. नेक्स्ट कुठे जाणार, ऑडियन्सला. आता कोणाकोणाला रिपोर्ट दाखवायचे, स्पेसिफिक युजर और काहीतरी म्हणू शकता और एनिथिंग तुम्हाला जे हवं आहे ते. देन पब्लिश करतो ऍप जस्ट. ओके, देन पब्लिश. wait just wait a minute, then go to app. Okay, दोन मिनिट. 336. हां, एक मिनिट, माझं लेक्चर चालू, जस्ट वेट मिनिट. अगं माझं लेक्चर चालू, लेक्चर घेतोय मी, 2च मिनिट, पाठवून ठेवा. हां, हो हो, हॅलो. ओके, हो ठीक आहे. देन मी जेव्हा बघायचं, जेव्हा मी ॲप पब्लिश केलं तेव्हा मला इथं काहीतरी डॅशबोर्ड दिसतं तुमच्या ॲप्लिकेशन प्रमाणे, लाईक
सो इथं काय दिसतंय लेफ्ट साईडला त्याचा एक डॅशबोर्ड क्रिएट झालाय. ओके, काल आपण ऍप्लिकेशन कसं क्रिएट केलं एव्हरीवन. सो तुम्ही जी ही URL आहे ना ती तुम्ही शेअर पण करू शकता तुमच्या फ्रेंड्सला वगैरे, ते पण तुमचा ॲप बघू शकता. ओके, जे काही तुमचा डॅशबोर्ड क्रिएट केला ते तुम्ही बघू शकता. काय आलं पॉवर बाय सर्व्हिसचा यूज एव्हरीवन क्लिअर व्हाय वी यूज पॉवर बाय सर्व्हिस. येस सर. ओके, क्लिअर झालं. स्टेप्स पण क्लिअर झाले कसे करायचे. व्हॉट इज डेटा गेटवे ते पण क्लिअर झालं. ओके, देन अजून एक ऑप्शन होता व्ह्यू, किती टाईपचे व्ह्यू आहेत ते पण क्लिअर झालं राईट. देन मॅनेज ॲक्सेस, डेटा सोर्स सेटिंग, देन शेड्यूल रिफ्रेश. ओके, हे सगळी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारू शकतात पॉवर बाय सर्व्हिसच्या रिलेटेड. ओके, ठीक आहे. एव्हरीवन इज क्लिअर. भवंतू, नूतन, पूनम, रोहिणी, यशदीप. हो सर. ओके, रोहिणी तू का नवीन आहे का, फर्स्ट लेक्चर आहे का तुझं रोहिणी. हॅलो.